Hello students, we have started program analysis chapter, and in this chapter in previous lecture we have discussed about the program development. In program development there are 5 steps. First is a problem analysis. In problem analysis, first of all, to define that problem and then analysis of that problem. That means to make a plan of solution of that problem. Okay, and next step is design. In that, make the pictorial representation of that detailed plan. After that, third is the coding. The design is converted into actual programming. Then testing, to test whether it is correct or not, the process is correct or not, the outputs are correct or not. It is into the testing phase. And last step is a documentation. There are 2 types of documentation: developers documentation and users documentation. So documentation means what? Written information of program, which has to be maintained for developer and as well as user. So there are 2 types: developers documentation and users documentation. Then also programmer documentation. In programmer documentation there are documentation of all these steps. Okay, so this is the program development, and in this lecture we have to study about the problem analysis tools. Previous lecture मध्ये आपण प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टडी केलेला आहे. प्रोग्राम डेव्हलपमेंटचे 5 स्टेप्स आहेत. फर्स्ट आहे जो प्रॉब्लेम अनालिसिस. त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअली प्रॉब्लेम डिफाइन करतो आणि त्या प्रॉब्लेमचं अनालिसिस करतो. अनालिसिस करतो म्हणजे काय, तर त्या प्रोग्रामचं सोल्युशन आपण फाइंड आउट करतो, त्याचा प्लॅन करतो की याचं सोल्युशन आपल्याला करायला किती टाइम लागेल किंवा याच्यासाठी आपल्याला कुठल्या मेथड्स यूज कराव्या लागतील, त्याच्यानंतर याच्यासाठी प्रॉपर लँग्वेज कुठली यूज करावी लागेल, स्टेप वाईज कसं सोल्युशन निघेल, हे सगळं त्या प्रॉब्लेम अनालिसिस मध्ये असते. कुठल्या टेस्टिंग मेथड्स आपण यूज करणार आहे याच्यासाठी. ओके, याच्यासाठी रिक्वायरमेंट्स काय काय लागणार आहेत, हार्डवेअर रिक्वायरमेंट्स, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स, हे सगळं जे होते ते प्रॉब्लेम अनालिसिस मध्ये होते. त्याच्यानंतर नेक्स्ट डिझाईन स्टेप आहे. त्या डिझाईन स्टेप मध्ये त्या प्लॅनचं पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन केलं जाते, म्हणजे फ्लो चार्ट काढला जातोय किंवा डेटा फ्लो डायग्राम वगैरे, हे जे डिझाईनचे टाइप्स आहेत हे डिझाईन केलं जाते. आणि हे डिझाईन पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन का करतात, कारण फक्त आपण रिटन मध्ये जर डॉक्युमेंटेशन तयार केलं तर त्याच्यामध्ये काय एरर येऊ शकतील हे इझिली फाइंड आउट करता येत नाही. पण त्या प्लॅनचं, त्या सोल्युशनचं जर आपण पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन केलं तर कुठल्या स्टेप नंतर कुठली स्टेप येते, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, मग याच्यामध्ये काय एरर येऊ शकतो का, हे जे सगळं आहे एरर रिमूव्हल, हे डिझाईन फेज मध्ये बऱ्यापैकी होते. त्यामुळं डिझाईन फेज इज इम्पॉर्टंट. अँड नेक्स्ट कोडिंग. जे आपण डिझाईन केलेलं असते, जो प्लॅन आपण डिझाईन केलेला असतोय तो ऍक्च्युअली प्रोग्रामिंग मध्ये, ऍक्च्युअल प्रोग्राम मध्ये कन्व्हर्ट होतोय, त्याला म्हणायचं कोडिंग. ओके, प्रोग्रामिंग कोडिंग म्हणजे काय असतं, तर प्रोग्रामिंगच्या डिफरंट लँग्वेजेस असतात आणि त्याच्यामध्ये त्याच्या रूल्स प्रमाणे तो प्रोग्राम कोड केला जातोय. आपल्याला या इयर मध्ये C++ आणि व्हिज्युअल बेसिक ह्या 2 लँग्वेजेस स्टडी करायच्या आहेत. ओके, सो नेक्स्ट इज टेस्टिंग. आपण जे काही प्रोग्रामिंग केलेलं आहे ते करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी टेस्टिंग केलं जाते. तुमचा तो प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातोय आणि हे इनपुट दिल्यानंतर हेच आउटपुट आपल्याला पाहिजे असते. सपोज तुम्ही स्क्वेअर नंबरचा प्रोग्राम केला, एखादा नंबर युजरकडनं घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा, तर इनपुट तुम्ही 2 दिल्यानंतर 4च येतंय का, इनपुट तुम्ही 100 दिल्यानंतर 100चाच स्क्वेअर निघतोय का. ओके, हे जे सगळं आहे हे चेक करायचं. आणि कमीत कमी टायमिंग मध्ये जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट घेताय तेव्हा याचा पण विचार करावा लागतोय की
याच्यामध्ये आपण जे काही फंक्शन्स, जे काही मेथड्स यूज करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणारं स्टोरेज कमीत कमी असावं, आपल्याला लागणारा टाइम कमीत कमी असावा आणि बेटर आउटपुट निघायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर लास्ट स्टेप जी आहे ती डॉक्युमेंटेशन स्टेप आहे. डॉक्युमेंटेशन स्टेप मध्ये 2 टाइप्सचं डॉक्युमेंटेशन केलं जाते. एक युजरचं डॉक्युमेंटेशन, युजरसाठी डॉक्युमेंटेशन, आणि एक प्रोग्रामरसाठी डॉक्युमेंटेशन. आता प्रोग्रामर म्हणजे की डेव्हलपर्स डॉक्युमेंटेशन अँड युजर्स डॉक्युमेंटेशन. ओके. आता डेव्हलपर्स डॉक्युमेंटेशन मध्ये काय असणार आहे की तो जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम बद्दलची इन्फॉर्मेशन असणार आहे. म्हणजे आपण डिझाईनसाठी कुठल्या मेथड्स यूज केलेल्या आहेत, त्याच्यानंतर रिक्वायरमेंट आपण युजरकडनं काय काय घेतलेलं आहे त्या रिक्वायरमेंटचं कलेक्शन, त्याच्यानंतर आपण हेच मेथड का यूज केलं, हेच लँग्वेज का यूज केली याचं डॉक्युमेंटेशन पाहिजे. त्याच्यानंतर प्रोग्राममध्ये कुठल्यासाठी कुठले व्हेरिएबल्स यूज केलेत, कुठला डेटा स्टोअर करण्यासाठी कुठले व्हेरिएबल्स यूज केलेले आहेत, कुठल्या मेथड्स यूज केल्यात, हे जे काही रिलेटेड टू प्रोग्राम असेल त्या डेव्हलपरच्या डॉक्युमेंटेशनमध्ये असतंय. कारण प्रोजेक्ट हे इंडस्ट्रीजमध्ये टीममध्ये केले जातात आणि डेव्हलपर्सला एका डेव्हलपरचं जे काही कोडिंग आहे ते दुसऱ्या डेव्हलपरला समजण्यासाठी हे सगळे डॉक्युमेंटेशन करावं लागतंय. नेक्स्ट आहे युजर डॉक्युमेंटेशन. युजर डॉक्युमेंटेशन मध्ये काय असणार आहे की हे जे तुम्ही सॉफ्टवेअर किंवा हा जो प्रोजेक्ट युजर यूज करणार आहेत तर तो कसा यूज करणार, त्याचं ऑपरेटिंग कसं करायचं आहे. ओके. लाईक अ युजर मॅन्युअल. आपण एखादी वस्तू जर मार्केटमधून घेतली, फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीन असेल, रेफ्रिजरेटर असेल, टीव्ही असेल, ओके, ओव्हन असेल, तर तो कसा यूज करायचा, त्याचे डिफरंट पार्ट्स बद्दलची इन्फॉर्मेशन याचं आपल्याला युजर मॅन्युअल मिळते. तशा प्रकारचं हे युजरला हे ॲप्लिकेशन, हे सॉफ्टवेअर कसं यूज करायचं हे सगळं जे डॉक्युमेंटेशन असते ते युजर्स डॉक्युमेंटेशन मध्ये असते. Okay, so there are 2 parts of documentation: developers documentation and users documentation. Okay, but in this lecture we have to study the problem analysis tools. Problem analysis is the first step of program development, and which tools are used for that step we have to study in this lecture. First, there are various tools used for problem analysis. In market there are various tools used for problem analysis. Analysis for defining logic. Okay, analysis means what? Defining the logic, to make a solution plan. Analysis means what? To make a solution plan, that means to define the logic of that program. So for defining the logic, for analysis that problem, we have to divide that program into steps. ओके. एखादा मोठा प्रोग्राम असेल त्याचा आपल्याला लॉजिक डेव्हलप करायचा आहे किंवा तो जो प्रॉब्लेम आहे तो अनालायसिस करायचा आहे, तर त्याच्यासाठी तो जो प्रोग्राम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला डिव्हाइड करावा लागेल डिफरंट पार्ट्स मध्ये. ओके. डिफरंट पार्ट्स मध्ये डिव्हाइड केल्यानंतर मग त्याचं लॉजिक आपण फाइंड आउट करायचं असतंय. ओके. सो for defining logic we have to divide the program into steps and have to show the overall logic using the methods. And for that the methods are, first is a algorithm. Okay. Algorithm means what? Algorithm is a sequential steps. Algorithm means what? Sequential steps. Problem analysis म्हणजे काय करतो आपण, तर सोल्युशनचा प्लॅन क्रिएट करतो, कसं सोल्युशन काढायचं आहे वगैरे. तर हा जो प्लॅन म्हणजे आपण एखादा प्रॉब्लेम आहे, आता आपण हे एक्झाम्पल डिस्कस केलं बघा, टू मेक अ टी, चहा बनवायचा आहे, तर काय स्टेप्स असणार आहेत, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम काय झाला, चहा बनवायचा आहे तुम्हाला. ओके. टू मेक अ टी हा प्रॉब्लेम झाला, मग त्याचं सोल्युशन आपण फाइंड आउट करायचं की काय काय रिक्वायर आहे चहा बनवण्यासाठी, ते सगळं कलेक्ट करायचं. त्याच्यानंतर फर्स्ट स्टेप काय असणार, सेकंड स्टेप काय असणार, हे झालं त्याचं सोल्युशन. आणि हे स्टेप वाईज सोल्युशन म्हणजे काय असतं, तर अल्गोरिदम. अल्गोरिदम इज अ सिक्वेन्स ऑफ स्टेप्स.
So algorithm is a set of rules to obtain the expected output from the given input. हे जे अल्गोरिदम म्हणजे स्टेप्स असतात त्याला तुम्ही काहीतरी इनपुट दिलं तर तुम्हाला ते एक्सपेक्टेड आउटपुट देते. ओके, अल्गोरिदम म्हणजे ही प्रोसेस असणार आहे. सपोज यू हॅव टू मेक अ टी. ओके, सो देर इज अ टी मशीन. तुम्हाला चहा बनवायचा आणि चहाचं मशीन आहे. मग त्या चहा बनवायला काय काय लागणार आहे? चहा पावडर असेल, साखर असेल, पाणी असेल, हे सगळं तुम्ही इनपुट देणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्या मशीन मध्ये आपण हे सगळं इनपुट दिलं तर ते मशीन तुम्हाला आउटपुट देणार आहे, म्हणजे रेडी टी देणार आहे, रेडी चहा देणार आहे. म्हणजे काय, अल्गोरिदम ही अशी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सेट ऑफ रूल्स आहेत टू ऑब्टेन द एक्सपेक्टेड आउटपुट फ्रॉम द गिवन इनपुट. एखादं इनपुट द्यायचं अल्गोरिदमला आणि त्याच्यावरनं जे काही आउटपुट पाहिजे ते तुम्हाला मिळणार. इट इज दी ऑल अबाउट दी अल्गोरिदम. नेक्स्ट, फ्लो चार्ट. Flow chart means what? Pictorial representation of algorithm. Okay, so see here the flow chart. You have to start your flow chart, then you have to give the input to that program. Okay, and then processes. This is the structure of flow chart. We have to study it one by one in detail. Okay, so just I am giving introduction here, algorithm and flow chart. Flow chart is nothing but a pictorial representation of algorithm. In algorithm there are logical sequential steps and flowchart is a pictorial representation of that steps of that algorithm. And third analysis tool is pseudo code. Okay, we have to study, we have to discuss it one by one in detailed manner. So these are the program analysis tools. Okay, first is a algorithm. Algorithm is a logical sequence of steps prepared for solving problem. Okay, problem analysis means what? Problem analysis means to make a plan of solution of that problem. Okay, to make a plan of that solution to solve the problem. And algorithm is the logical sequential steps of that problem. जो काही तुम्ही प्लॅन बनवणार आहे तो वन बाय वन. आता टू मेक अ टी साठी आपण इनपुट कलेक्ट करणार, मग त्याच्यानंतर काय करणार, एक पातेलं घेणार, ते गॅसवरती ठेवणार, त्याच्यामध्ये पाणी घालणार. ह्या ज्या काही स्टेप्स आहेत, म्हणजे हे चहा करायचं तुमचं जे प्लॅनिंग आहे ते स्टेप वाईज करणं म्हणजे अल्गोरिदम. ओके, लॉजिकल सिक्वेन्स ऑफ स्टेप्स प्रिपेअर्ड फॉर सॉल्विंग प्रोग्राम, सॉल्विंग प्रॉब्लेम. It is a tool to write in simple steps English language. Okay, it is a tool to write job in a simple steps in a English language. Algorithm is a problem analysis tool to write their job, to write that work in a simple steps in English language. English language मध्ये त्याच्या स्टेप्स लिहायच्यात. म्हणजे फर्स्ट तुमच्या रिक्वायरमेंट कलेक्ट झाल्यानंतर इनपुट घेतल्यानंतर फर्स्ट स्टेप काय करणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती नेक्स्ट स्टेप काय करणार आहे, अशा स्टेप वाईज इंग्लिश लँग्वेज मध्ये रिटर्न केलेल्या स्टेप्स असतात. ओके, अल्गोरिदम म्हणजे. It is not a program because program is into the programming language, it is into the coding format, but algorithm is in a simple language, so it is not a program. It is there is not using the any programming language, it is only in a simple English language. And the algorithm guides programmer to prepare the program. Okay, steps समोर असला तर त्या स्टेपचं कन्व्हर्जन प्रोग्रामर प्रोग्रामिंग मध्ये करू शकतोय. ओके, जो काही डेव्हलपर आहे. आता फर्स्ट स्टेप काय करायचे, सपोज ऍडिशन ऑफ टू नंबर्स आहे, त्याचा अल्गोरिदम आपण डिस्कस केलाय की दोन इनपुट युजर कडनं घ्यायच्यात. मग ते प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कसं लिहायचं, दोन व्हेरिएबल्स डिफाईन केले, त्याच्यानंतर युजरला मेसेज केला की एंटर दी फर्स्ट नंबर, तो नंबर असाइन केला व्हेरिएबलला. हे जे आहे
हे डायरेक्टली अल्गोरिदम मधून तुम्ही प्रोग्राम मध्ये कन्वर्ट करू शकताय. सो अल्गोरिदम इज अ लॉजिकल सिक्वेन्स ऑफ स्टेप्स prepared for solving the problem, and it is a tool to write the job in a simple steps in a English language. It is not a program because we have to write it into the English language and into the steps. It guides programmer to prepare the program. Okay. Efficient algorithm should have the following characteristics. Characteristics for the algorithm. First characteristic, it should be easy and simple in language. Okay, easy and simple in language. Algorithm ची लँग्वेज एवढी सिंपल पाहिजे की ते स्टेप वाचल्यानंतर काय करायचं हे कळायला पाहिजे. ओके, क्लिअर आणि easy आणि simple in language. It should not repeat task again and again. ओके, एकच स्टेप प्रोग्रामिंग मध्ये जर सपोज एखादी स्टेप परत परत करायची असेल तर ती स्टेप परत परत लिहायची नाही अल्गोरिदम मध्ये. ओके, त्यासाठी वेगळे कंट्रोल्स यूज केले जातात जी रिपीटेड टास्क असतात त्यासाठी. त्याच्यामुळे ते अल्गोरिदम मध्ये रिपीटेडली लिहायचे नाही आहेत. ओके, इट शुड नॉट रिपीट द टास्क अगेन अँड अगेन. Every step must be accurate and complete in itself. In that every step must be accurate and complete in itself. त्या स्टेप मध्ये जे काही करायचं ते कम्प्लीट पाहिजे आणि ॲक्युरेट आउटपुट त्याच्यामधनं यायला पाहिजे. ओके. It can be easily modified if necessary. सपोज तुम्हाला तुमच्या अल्गोरिदम मधला एखादा पार्ट जर चेंज करायचा आहे आणि असं नाही ठेवायचं की एखादा पार्ट चेंज केल्यावर तुम्हाला सगळ्याच स्टेप्स, एखादी स्टेप चेंज केल्यानंतर सगळ्याच स्टेप्स चेंज कराव्या लागतात असं अल्गोरिदम लिहायचं नाही. तर एखादी स्टेप तुम्ही चेंज करू शकताय अशा पद्धतीनं स्टेप्स राईट करायच्या आहेत. म्हणजे इट कॅन बी, अल्गोरिदम कॅन बी इझिली मॉडिफाईड इफ नेसेसरी. जर सपोज कस्टमरची, युजरची रिक्वायरमेंट चेंज झाली आणि तुम्हाला त्यातली एखादी स्टेप चेंज करायची आहे तर पूर्ण अल्गोरिदम चेंज करायला लागू नये, तर एखादी स्टेप चेंज केली तरी चालेल. म्हणजे काय, इझिली मॉडिफाय होता आला पाहिजे असा अल्गोरिदम पाहिजे. इट कॅन बी इझिली मॉडिफाईड इफ नेसेसरी. It should be easily understandable to others and steps should be clear and concise. Okay, the algorithm should be easily understandable to others. Simple English language मध्ये आपण स्टेप्स लिहिणार आहे, तो अल्गोरिदम लिहिणार आहे. ओके, त्याच्यामुळे तो इझिली अंडरस्टँडेबल असणार आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएबल कुठले यूज करायचे वगैरे असलं काही, कुठले मेथड्स वगैरे यूज केले असलं काही असणार नाही आहे की असं करायचं आहे. ह्या अशा सिम्पल इंग्लिशमध्ये स्टेप्स असणार आहेत. त्यामुळं इट शुड बी इझिली अंडरस्टँडेबल टू अदर्स अँड स्टेप्स शुड बी क्लिअर अँड कन्साइज. ओके, व्हॉट इज क्लिअर अँड कन्साइज म्हणजे ती स्टेप वाचल्यानंतर त्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे लक्षात यायला पाहिजे. सो दी स्टेप शुड बी क्लिअर अँड कन्साइज मीन्स व्हॉट, इट हॅव टू गिव्ह लॉट ऑफ इन्फॉर्मेशन क्लिअरली. त्या स्टेपमधनं आपल्याला काय नेमकं करायचं आहे ती इन्फॉर्मेशन करेक्ट आणि क्लिअर कळाली पाहिजे. Okay, so the algorithm should be easily understandable to others and steps should be clear and concise. It should be economical in use of computer time, computer storage and peripherals. Okay, एखादा आपण सोल्युशन काढलं एखाद्या प्रॉब्लेमचं तर असं सोल्युशन काढायचं की त्याला कमीत कमी टाइम लागायला पाहिजे. सपोज तुम्ही एखादं सोल्युशन प्रिपेअर केलं आणि त्याच्यासाठी सपोज 1 आवर लागत असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायसाठी. ओके, आणि अजून एक त्याचं सोल्युशन निघत असेल आणि ते 5 मिनिटात होत असेल तर बेटर सोल्युशन कुठलं आहे. टायमिंग बघितलं तर 5 मिनिट्समध्ये जर त्याचं सोल्युशन निघत असेल तर एवढ्या एक्स्ट्रा करायची काही गरज नाही. तेच फंक्शन्स जे आपल्याला यूज करावे लागणार आहेत ज्याच्यामुळे आपला टाइम वाचणार आहे तेच फंक्शन्स तुम्ही यूज करायचे. ओके, त्याच्यानंतर कम्प्युटर स्टोरेज, कमीत कमी कम्प्युटरची मेमरी यूज करायला पाहिजे. ओके, सो लिमिटेड कम्प्युटर स्टोरेज अँड पेरिफेरल्स.
इनपुट जे काही इनपुट आउटपुट डिव्हाइसेस असतील ते एक्स्ट्रा लागू नयेत, म्हणजे पेरिफेरल कमीत कमी यूज करायला पाहिजेत. सपोज आता एखादा फेस रिकग्निशनचा तुम्ही प्रोग्राम घेतला तर कम्प्युटर वरती करण्यापेक्षा लॅपटॉप वरती केलेला बेटर असणार आहे, कारण कम्प्युटरसाठी आपल्याला एक्सटर्नल कॅमेरा परचेस करावा लागेल, लॅपटॉपमध्ये इनबिल्ट कॅमेरा असतोय. ओके, असे जे पेरिफेरल्स, त्याच्यानंतर कम्प्युटर स्टोरेज अँड कम्प्युटर टाइम कमीत कमी लागायला पाहिजे. सो असा सोल्युशन प्लान क्रिएट करायचा आहे. सो अल्गोरिदम शुड बी इकॉनॉमिकल इन यूज ऑफ कम्प्युटर टाइम, कम्प्युटर स्टोरेज अँड पेरिफेरल्स. It should be correct for clearly defined situations. The algorithm should be correct for clearly defined situations. जे काही सिच्युएशन्स डिफाईन केलेल्या असतात त्या सिच्युएशन्स मध्ये तुमचा अल्गोरिदम करेक्ट पाहिजे. म्हणजे सपोज जर एखादा प्रोग्राम तुम्ही करणार आहे, ठीक आहे, सपोज ॲडिशन ऑफ नंबर्सचा, ओके, आणि तिथं जर तुम्हाला निगेटिव्ह नंबरचं इनपुट दिलं तरी निगेटिव्ह नंबरसाठी सुद्धा ॲडिशन व्हायला पाहिजे व्यवस्थित, किंवा सबट्रॅक्शन करणार आहे आणि नंबर्स जर निगेटिव्ह असतील ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी तर ते सुद्धा प्रॉपर व्हायला पाहिजेत. ओके, सो अल्गोरिदम शुड बी करेक्ट फॉर clearly defined situations. These are the characteristics for the efficient algorithm. So to make the algorithm, to prepare the algorithm, you have to consider these characteristics, okay, because you have to make the efficient algorithm. Again I am repeating the characteristics of efficient algorithm. It should be easy and simple in language. It should not repeat task again and again. Every step must be accurate and complete in itself. It can be easily modified if necessary. It should be easily understandable to others and steps should be clear and concise. That means you have to get the more information clearly. It should be economical in use of computer time, computer storage and peripherals. Then last, it should be correct for clearly defined situations. So, algorithm to exchange the value of two variables. ओके, एक एक्झाम्पल घेऊया आपण अल्गोरिदमचं, आणि हे टूल्स झाल्यानंतर मग आपण अल्गोरिदम्स आणि फ्लोचार्टचे डिफरंट एक्झाम्पल्स बघायचे आहेत. ओके, तर एक एक्झाम्पल इथे एक्सप्लेन करतेय मी. अल्गोरिदम टू एक्सचेंज द व्हॅल्यू ऑफ टू व्हेरिएबल्स. काय करायचे, तर जर दोन नंबर्स घ्यायचे आहेत, सपोज ए मध्ये एक नंबर घेतला आणि बी मध्ये एक नंबर घेतला. ओके, हे दोन व्हेरिएबल्स घेतले आणि त्याच्यामध्ये दोन नंबर्स घेतले युजरकडनं कुठलेही, आणि ते ए मध्ये जो नंबर असणार आहे तो बी मध्ये आला पाहिजे आणि बी मध्ये जो नंबर असणार आहे तो ए मध्ये आला पाहिजे, म्हणजे व्हॅल्यूज एक्सचेंज व्हायला पाहिजेत. सपोज ए इक्वल्स टू 5 असेल आणि बी इक्वल्स टू 10 असेल, हे इनपुट आपल्याला प्रोग्रामला द्यायचं आहे, ए इक्वल्स टू 5 आणि बी इक्वल्स टू 10, आणि आउटपुट तुम्हाला कसं पाहिजे, ए इक्वल्स टू 10 अँड बी इक्वल्स टू 5, म्हणजे त्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते एक्सचेंज व्हायला पाहिजेत, व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज एक्सचेंज व्हायला पाहिजेत. ओके, सपोज ए अँड बी आर टू व्हेरिएबल्स अँड सपोज आय एम युजर अँड गिविंग व्हॅल्यूज ए इक्वल्स टू 5 अँड बी इक्वल्स टू 10. देन I want the output as a equals to 10 and b equals to 5. आता याचं लॉजिक कसं डेव्हलप करणार सांगा. ओके, कसं एक्सचेंज करणार, कारण कम्प्युटरमध्ये कसं असते, सपोज तुम्ही ए ची जी व्हॅल्यू आहे त्याला बी ची व्हॅल्यू असाइन केला तर ए ची व्हॅल्यू तुम्हाला परत मिळणार नाही. ओके, किंवा बी च्या व्हॅल्यू मध्ये तुम्ही जर ए ची व्हॅल्यू घातला तर बी ची व्हॅल्यू तुम्हाला परत मिळणार नाही, ती कुठतरी सिक्युअर ठेवायला पाहिजे. ओके, एक सिंपल एक्झाम्पल सांगते. तुमच्याकडं दोन बाउल आहेत. ओके, सिंपल दोन, यू हॅव टू बाउल्स. वन बाउल इज अ फुल ऑफ शुगर अँड वन बाउल इज अ फुल ऑफ सॉल्ट. ओके, एका बाउलमध्ये मीठ आहे, एका बाउलमध्ये साखर आहे.
जे मीठ आहे त्या बाउलला आपण A कन्सिडर करूया आणि ज्याच्यामध्ये साखर आहे त्याला आपण B कन्सिडर करूया. तर हा जो A बाउल आहे त्यातलं मीठ मला B बाउल मध्ये घालायचंय. ओके, आणि B बाउल मधलं जे साखर आहे त्या मला A बाउल मध्ये घालायचंय. तर काय करणार? थिंक ऑन दॅट. तिसरा बाउल घेणार तुम्ही, राईट? तर तिसऱ्या बाउल मध्ये काय करणार? A बाउल मधलं काढून घेणार, मग ते B बाउल मधलं A बाउल मध्ये घालणार आणि मग त्या तिसऱ्या बाउल मधलं B बाउल मध्ये घालणार. बरोबर आहे? इथं पण तेच करायचं आहे. व्हॅल्यू एक्सचेंज करायचे आहेत A आणि B च्या. म्हणजे त्यासाठी आपण एखादा तिसरा व्हेरिएबल घेतला, सपोज X व्हेरिएबल घेतला. X व्हेरिएबल मध्ये A ची व्हॅल्यू घातली म्हणजे A ची व्हॅल्यू सेफ राहिली. बरोबर का? त्याच्यानंतर मग A मध्ये B ची व्हॅल्यू घातली आणि मग B मध्ये X ची व्हॅल्यू घातली. एक्सचेंज झाल्या व्हॅल्यूज. त्यासाठी थर्ड व्हेरिएबल आपण यूज केला. समजतंय? ते बाउलचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं कसं लॉजिक आपल्याला डेव्हलप करावं लागेल. सो फर्स्ट स्टेप इन अल्गोरिदम, स्टोअर द व्हॅल्यू ऑफ A इन X. X मध्ये थर्ड व्हेरिएबल मध्ये आपण A ची व्हॅल्यू स्टोअर केली, त्यामुळे A ची व्हॅल्यू आपली सिक्युअर राहिली. ओके, ट्रान्सफर B व्हॅल्यू टू A. B ची व्हॅल्यू A मध्ये ट्रान्सफर होणार म्हणजे त्याच्यावरती ओव्हरराईट होणार, म्हणजे A ची व्हॅल्यू आपल्याला A कडनं मिळणार नाही, त्याच्यामध्ये B ची व्हॅल्यू गेली, पण आपली A ची व्हॅल्यू X मध्ये सेफ राहिली. ओके, अँड देन ट्रान्सफर X टू दी B. Store the value of A in X, then value of B into the A, and then X to B. It is the simple steps to exchange a value of two variables, and it is the algorithm of exchange the value of two variables. Okay, समझलाय? Again I am repeating algorithm. First you have to store the value of A into the third variable X, and then transfer the value of B to the A, and then X to the B. Simply exchange the variables value. So thank you so much. Stay home, stay safe. Have a nice day.